आपण बघत होतो मिक्सचर अँड एलिगेशन वर टॉपिक वरचे फक्त मिक्सचर वरचे गणित जे आपल्याला रेशोनी सोडवता येतील. ठीक आहे. 5वा क्वेश्चन आपल्या समोर आहे. 25 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:5 आहे. 25 लिटर कंप्लीट क्वांटिटी 25 लिटर आहे. बरोबर आहे. दूध आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला दिलंय 4:5. तर त्यात किती लिटर दूध टाकावे, म्हणजे कुठली क्वांटिटी सेम राहते, वॉटरवाली म्हणजे पाण्यावाली क्वांटिटी सेम राहते, म्हणजेच दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल. बघा 4:1 सॉरी, हा काय झाला रेशो झाला कितीसाठी 25 लिटर साठी, म्हणजे ऍक्च्युअल काय असणार आहे ते 20 आणि 5. बरोबर आहे. कसं काढलं ते आपण हे दोघांची बेरीज केली, 5 ला 25 लिटर म्हणाले. बरोबर आहे. तर 5 ला जर का 25 लिटर तर एकाला किती 5 लिटर, 4 ला किती 20 लिटर. ओके, इथपर्यंत कळालं. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये ऑपरेशन करायचं. काय ऑपरेशन करायचं तर दूध किती टाकावं, म्हणजे गुणोत्तर प्रमाण 24:5 होईल. म्हणजे याच्यामध्ये काय क्वांटिटी ह्या ऍड केल्या जातील की येणारा रेशो कसा पाहिजे मला 5:24. बरोबर आहे. आता 5 इथं हा काय आहे लिटर आहे, मी लिटर असेल तर लिटर साईडला लिहून टाकतो. ठीक आहे. 5 हा लिटर आहे, 20 हा लिटर आहे, पण मला क्वांटिटी कशी हवी आता 5 लिटरला 5 हा रेशो म्हणाले. बरोबर आहे. तर 24 हा रेशो केव्हा असेल 24 लिटरला असेल. आलं लक्षात. 5 लिटर म्हणजे 5 रेशो म्हणजे 5 लिटर, तर 24 रेशो म्हणजे 24 लिटर. म्हणजे मला कितीने ऍड करावं लागणार आहे त्याच्यामध्ये 4 लिटर ऍड करावे लागतील, आणि इथे तर काही चेंजेसच होत नाही आहेत. बरोबर आहे. 4 लिटर जर का ऍड केले याच्यामध्ये, जर का मी हे 4 लिटर ऍड केले तर 24 होणार. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल 4 लिटर हे असेल. ओके, पुढच्या गणिताकडे वळूया आपण. 36 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:1 येते. टोटल किती आहे 36 लिटर आहे. राईट. 5:1 आहे म्हणजे किती झाले 6. 6 ला किती म्हणतायत ते 36 1:5, म्हणजे ऍक्च्युअल हा काय झाला रेशो. ठीक आहे. आता किती होते ते 6 आणि 36 हे काय झाले लिटर झालेत. बरोबर आहे. तर यात किती लिटर दूध टाकावे, काय टाकायचं आपल्याला दुधामध्ये चेंजेस हवेत, म्हणजे गुणोत्तर 20:3 होईल. आलं लक्षात. ठीक आहे. आता 6 तर म्हणजे वॉटर जे काही आहे, वॉटर हे जशाल तसे, हे इथे वॉटर हे इथे मिल्क. बरोबर. वॉटरची क्वांटिटी काय जशाच तशी आहे. वॉटरची काय क्वांटिटी जशाच तशी आहे. मग 1:ला आपण इथं 6 लिटर पकडलं. आता या 6 लिटरला ते काय म्हणतात की 2 हा रेशो पकडायचा. बरोबर आहे. 2 हा रेशो पकडायचा म्हणजे किती तिप्पट. रेशोच्या बाबतीमध्ये ते काय झालं तिप्पट झाला ना, किंवा 1/3 करा. बरोबर आहे. तर एक मिनिट, याला थोडंसं अजून इलॅबरेट करता येईल मला, मी तसं करून पाहतो. ठीक आहे. आता मला सांगा की हा झाला ऍक्च्युअल लिटरचा 4. राईट. ह्याच्यामध्ये मला क्वांटिटी कशी हवी आहे 3:20 हवी आहे. सॉरी 3 काय हवी आहे 20 अशी क्वांटिटी मला इथे असली पाहिजे. ठीक आहे. इथं काय असतील लिटर्स असतील ज्यांचा रेशो 3:20 आहे. ठीक आहे. पाण्यामध्ये काही चेंज होतोय का, पाण्यामध्ये काहीही चेंज होत नाहीये, म्हणजे पाणी किती असेल 6 लिटर असणार आहे. आलं लक्षात. आता जर का 3 म्हणजे 6 लिटर तर 20 म्हणजे किती लिटर, 3 हा रेशो म्हणजे किती लिटर आहे 6 लिटर, म्हणजे किती झाले ते दुप्पट झाले. तर हा सुद्धा इथे दुप्पटच असायला हवा, म्हणजे किती 40 लिटर. आता हा रेशो बरोबर येतोय ना हा खालचा वाला. 6 ला 6 लिटर कारण की आपण पाणी ऍडच नाही केलेलं, म्हणजे पाण्याचं काय हिशोबच नाहीये. बरोबर आहे. पण मग आपल्याला विचारलं की दूध किती टाकावं लागेल.
राईट. प्रश्नामध्ये इथे दिले बघा, दूध किती टाकावं लागेल जेणेकरून 36 लिटरचं 40 लिटर होईल. 36 लिटर दुधाचं 40 लिटर दूध करण्यासाठी किती टाकावं लागेल आपल्याला? 4 लिटर दूध टाकावं लागेल. 4 लिटर ऍड करावं लागेल. बरोबर आहे. प्रत्येक पद्धतीत आता त्यातल्या त्यात अजून सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला एवढं करून सांगितलेलं आहे. राईट. सो आता एवढ्या याच्यावरनं तुम्ही आन्सर काढू शकता. राईट. फक्त एवढ्याच पद्धती फॉलो करायच्या की सध्या त्यांनी दिलेला रेशो काय आहे, हे 5 आहे. कन्फ्युजनच नको. ठीक आहे. 5 आहे तो 1 आहे. राईट. एवढं जरी साध्या पद्धतीने तुम्ही केलं तरीही आन्सर येत आहे. आलं लक्षात? ठीक आहे. पुढचं उदाहरण बघूया आपण. किती 64 लिटर द्रावणात कंप्लीट किती आहे? 64 लिटर. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 15:1 आहे. म्हणजे किती झाले मिळून? 16. बरोबर आहे. तर यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे दूध व पाणी यांचं गुणोत्तर 30:8 होईल. पाण्यामध्ये चेंजेस होत आहेत, दुधामध्ये काहीही चेंज होत नाहीये. राईट. सो आपण करून घेऊया. 16 म्हणजे जर का 64 असेल, मिल्क आणि वॉटर. ठीक आहे. रेशो काय दिलेत? 15 आणि 1. बरोबर आहे. 16 म्हणजे किती? 64. तर 1 म्हणजे किती? 16च्या चौपट 64. तर 1च्या चौपट 4. 15च्या चौपट 60. हे काय आहेत? रेशो आहेत. हे काय? लिटर आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये चेंजेस कोणामध्ये होत आहेत? पाण्यामध्ये होत आहेत. दुधामध्ये चेंजेस होत आहेत का? दुधामध्ये चेंजेस होत नाहीयेत. राईट. सो आता याला चेंज करून मला इथं कुठली तरी वेगळी क्वांटिटी हवी आहे. ला 60च राहणार आहे. दुधामध्ये काहीही चेंजेस नाही, पाण्यामध्ये चेंजेस होणार. 60ला 60च लिटर आहे. पण हा नवीन रेशो काय सांगतोय मग आपल्याला की कसा असायला हवा? हा 30:8. 30:8 असायला हवा. हा काय आहे आपला नवीन वाला रेशो ऑपरेशन के बाद वाला. बरोबर आहे. हा याच्या किती आहे? दुप्पट. हा याच्या किती असणार आहे? दुप्पटच असणार आहे. म्हणजे किती पाहिजे इथे मला? 16 लिटर हवंय. 16 लिटर हवंय. बरोबर आहे. रेशोच्या हिशोबाने जर का आपण आलो की रेशो 30:8 हवाय म्हणजे 8च्या रेशोला 16 लिटर हवंय. बरोबर आहे. 8 या रेशोसाठी 16 लिटर हवंय. पण माझ्याकडे सध्या किती आहे? 4 लिटर आहे. 4 लिटरचं मला 16 लिटर करण्यासाठी किती लिटर टाकावे लागतील? 12 लिटर ऍड करावे लागतील. बरोबर आहे. ठीक आहे. येतोय आन्सर. पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन बघा. हा आयोगाला आलेला क्वेश्चन आहे. ओके. आयोगाने मला असं वाटतं 2016 किंवा 17 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर एका कॅन मध्ये ए आणि बी या दोन द्रावणांचे मिश्रण 7:5 या प्रमाणात आहे. ए आणि बी 7:5. ठीक आहे. जेव्हा त्यातील 9 लिटर मिश्रण काढून घेतले. ठीक आहे. इथे बऱ्याच जणांना खूप छोटं छोटं कन्फ्युजन होतं. 9 लिटर मिश्रण काढून घेतलं. बघा एक लक्षात द्या. आता जर का दूध आणि पाणी आपण एकत्र टाकले. ठीक आहे. आणि एका बकेटीमध्ये. ठीक आहे. ते काही क्वांटिटी असू द्या, डझंट मॅटर. तर आपण जर का त्याच्यामधनं असं मग्गा भरून जर का मिश्रण काढलं, दूध आणि पाण्याचं मिश्रण काढलं, तर जो काही लिटर मिश्रण उरणार आहे त्या बकेटीमध्ये त्याच्यामध्ये काही रेशोमध्ये चेंजेस होणार आहेत का? नाही. जो रेशो जशाला तसा एकदम मिक्स केल्यानंतर असतो तोच रेशो जसा तसा त्या बकेटीमध्ये असेल. ठीक आहे. भले लिटरची क्वांटिटी कमी होईल पण रेशो हा तसाच असतो. ठीक आहे. मिश्रणामधून कितीही लिटर मिश्रण काढून घ्या तुम्ही. ठीक आहे. जर का दोन गोष्टींचं मिश्रण आहे, समजा अशाच टाईपचे गणित असतात ज्याच्यामध्ये पाणी आणि केरोसिनचं असतं. ठीक आहे. आपल्याला इथे देताना देतात पण रिअल लाईफ मध्ये जेव्हाही आपण केव्हा असं करू की एका बकेटीमध्ये रॉकेल पण टाकलंय, पाणी पण टाकलंय, सहसा कोणी करणार नाही कारण की रॉकेल काय भेटत पण नाही वाटतं असं काहीतरी. तर त्याच्यामधनं जेव्हा आपण लिटरभर मिश्रण काढतो किंवा कितीही लिटर मिश्रण काढलं, रेशो चेंज नाही होत. रेशो हा जेवढ्याला तेवढाच राहतो. ठीक आहे. कधीही लक्ष द्या, जर का त्यांनी दिलेलं आपल्याला मिश्रणाचं प्रमाण आहे, बरोबर आहे, त्याच्यामधून 9 लिटर आपण काय काढतोय? मिश्रण काढतोय. रेशो चेंज होणार नाही.
ठीक आहे, लिटरची क्वांटिटी चेंज होईल. लिटर काय 9 लिटरनी कमी होऊन जाईल. आता ती जी क्वांटिटी होती बकेटीमध्ये तर ती 9 लिटरनी कमी होईल, पण मिक्सचरचा रेशो चेंज होत नाही. ठीक आहे, फक्त पाणी पाणीच आलं किंवा फक्त दूध दूधच आलं असं नाही होत. ठीक आहे, येताना मिश्रण जशाल तसं येईल. सो आता काय झालं इथे 9 लिटर पाणी तर निघून 9 लिटर मिश्रण निघून गेलं, बरोबर आहे. पण आता काय झालंय, रेशो हा जशाला तसाच आहे. रेशो हा काय जशाला तसा आहे, बरोबर आहे. आता त्यांनी काय सांगितलं, काढून घेतले आणि बी द्रावणाने तो कॅन पूर्णपणे भरला. पूर्णपणे भरला याचा अर्थ काय, जेवढे लिटर काढले तेवढे लिटर टाकले, संपलं. ओके, जेवढे लिटर काढले तेवढे लिटर काय टाकले, 9 लिटर काय काढले आपण, मिश्रण काढले. राईट, 9 लिटर काय काढले, मिश्रण काढले. आणि 9 लिटर काय टाकतोय आता आपण, तर बी हे द्रावण टाकतो. ठीक आहे, 9 लिटर बी हे द्रावण काढलं, इकडे हे मिक्सचर काढलेलं होतं. राईट, बी हे द्रावण टाकलं. आता काय झालंय, चेंजेस झालेत. ठीक आहे, काय चेंज झालं, बी हे द्रावणाने पूर्ण भरला तर ए आणि बी यांचं प्रमाण किती झालं आता, 7:9 झालं. बघा 7:9 काय झालंय, 9 झालेलं आहे, बरोबर आहे. आता लक्ष द्या, बघा गंमत कशी येते की याच्यामध्ये त्यांनी, बरोबर आहे बघा, ए मध्ये काही चेंजेस केलेत का त्यांनी, ए मध्ये काहीही चेंजेस केलेले नाहीत. राईट, त्याच्यामुळे ए त्यांनी शर्ट पर्यंत 7च ठेवलं. बघ इथे 7 ठेवलंय, इथे तर 7 राहणारच होता, इथे पण 7च ठेवलं, बरोबर आहे. पण बी या द्रावणामध्ये चेंजेस आहेत, कारण की बी या द्रावणासोबतच ऑपरेशन केलेलं आहे आपण. राईट, 9 लिटर बी द्रावण टाकल्यानंतर कितीने रेशो वाढला आपला, 4ने रेशो वाढलाय. आलं लक्षात, 9 लिटर बी द्रावण टाकल्यानंतर माझा रेशो बी वाला कितीने वाढतोय, 4ने वाढतोय, बरोबर आहे. बघा लक्ष द्या, 4 हा रेशो म्हणजे बघा 4 नाही, इकडं नको, इकडं खालीच घेतो जरा, जिथलं तिथली आपण. 4 रेशो म्हणजे 9 लिटर, हे मी इथं लिहून दिले तुम्हाला. ठीक आहे, 4 हा रेशो म्हणजे किती, 9 लिटर. तर माझ्या इथं मिळून रेशो किती होतोय, आपण पहिल्या गणितापासून दोन्ही रेशोंची बेरीजच करतोय, बरोबर आहे. आणि मग ते किती लिटर आहे, तर मग कोणत्या पद्धतीमध्ये ते एकमेकांच्या प्रमाणात आहे आपण ते काढलं. राईट, आपण थोडंसं इथे उलटी प्रोसिजर फॉलो करणार आहोत अख्ख्या गणितामध्ये. ओके, लक्ष द्या, 4 रेशो म्हणजे किती, 9 लिटर. हा मिळून रेशो किती झाला, 16. 16 रेशो म्हणजे किती लिटर असेल, काढू शकतो आपण. रेशो कितीने वाढलाय, इंटू 4ने वाढलेला आहे, तर लिटर सुद्धा कितीने वाढेल, इंटू 4ने वाढेल. किती झालं मग, 36 लिटर. आलं लक्षात, 36 लिटर. म्हणजे सध्या ह्या ठिकाणी माझ्याकडे किती लिटर आहे द्रावण, 36 लिटर आहे, बरोबर आहे. 36 लिटर आता केव्हा आहे, जेव्हा मी, एक मिनिट याला अजून थोडस खाली घेता येईल मला. ओके, 36 लिटर द्रावण आहे. केव्हा आहे, जेव्हा मी 9 लिटर त्याच्यामध्ये बी टाकलं. ठीक आहे, 9 लिटर बी टाकण्याच्या आधी, काढून नाही घ्यायचंय मला, टाकण्याच्या आधी किती असेल मग, 27 लिटर असेल या ठिकाणी, बरोबर आहे. आता तो रेशो जमतोय नाही जमतोय डझंट मॅटर. ठीक आहे, कारण की इथे ठीक आहे 27 लिटर इथं असेल. लगेच तुम्ही चेक नका करू की 7 आणि 5 12 आणि 12 म्हणजे 27 दादा असं कसं होईल, असं नाही. फक्त क्वांटिटी मोजतोय आपण. ठीक आहे, तो रेशो त्याच्याच प्रमाणात आहे असं काही नाही. राईट, आता इथे 27 लिटर केव्हा आहे, 9 लिटर मी इथं काढलं होतं मिक्सचर, सुरुवातीलाच दिले ना, क्वेश्चनच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की आपण मिश्रण काय केलंय, काढलंय, बरोबर आहे. आता मिश्रण इथं काढलंय तर मी वापस टाकून देतो पूर्वीची, कारण की त्यांनी काय विचारलेलं आपल्याला बघायचं, प्रश्नामध्ये विचारलेलंच काय, तर कॅन मध्ये सुरुवातीला ए चे द्रावण किती होते, ए चे द्रावण विचारले. चेंजेस सगळे बी मध्ये केलेले आहेत आणि आपल्याला विचारलं ए मधलं काय असेल, बरोबर आहे. 27 केव्हा होतं, आपण परत जर का इकडे क्वेश्चनकडे आलो, उत्तराकडे आलो, प्रोसिजरकडे, तर 27 लिटर केव्हा,
9 लिटर मिक्सचर काढल्यानंतर 27 आहे, बरोबर आहे. जर का मी ते तेवढंच ठेवलं असतं, 9 मिक्सचर हे काढलंच नसतं त्याच्यातलं, तर किती झालं असतं ते? 36 लिटर झालं असतं. मी वापस टाकून देतो त्याच्यामध्ये. बघा आता परत एकदा प्रोसिजर बघा. 36 लिटर मधून 9 लिटर काढलं तर 27 लिटर उरलं. 27 लिटर मध्ये 9 लिटर टाकलं की 36 लिटर झालं. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला एकदम क्वांटिटी किती होती? 36 लिटर होती, राईट. म्हणजेच काय, आता इथे चेक करा. इथे मी चेक करा, इथं सांगतच नाही तुम्हाला, ठीक आहे, इथं काय असेल म्हणून, कारण की ते पद्धत वेगळी पडते ती, राईट. आपण डॉट टू डॉट म्हणजे स्टार्ट टू एंडच फक्त रेशोचं लिटर मध्ये काय असेल कन्व्हर्जन तेच बघतोय, ठीक आहे. आता बघा 7 आणि 5 12, 12 रेशो म्हणजे किती? 36 लिटर सांगितलंय. बघा 12 रेशो म्हणजे 36 लिटर. किती आहे? तिप्पट आहे. 7 रेशो म्हणजे किती लिटर असेल? 21 लिटर. 7 का? कारण की 7 हे एचा आहे. 7 रेशो कोणाचा आहे? एचा आहे. विचारलेला कोणाचा आहे? एचाच विचारलेला आहे. तर आपण काय केलं इथे? 7 म्हणजे 21 लिटर. आलं लक्षात? ठीक आहे. हे तर समजा आता आपण पूर्ण प्रोसिजर काढून उत्तर काढलेलं आहे, राईट. आता फक्त आपण क्वेश्चनवर जर का फोकस केला, बघा एका कॅन मध्ये, म्हणजे हा जेव्हा क्वेश्चन आयोगाला आला होता तेव्हा बऱ्याच जणांनी एवढी प्रोसिजर सुद्धा केली नव्हती. ते त्यांचं लक झालं. एक तर क्वेश्चन तसा आला आणि दुसरं म्हणजे त्यांना ते लगेच लक्षात आलं की अशाही पद्धतीने असू शकतं म्हणून. आता बघा पूर्ण आपण एकदा क्वेश्चन नीट वाचून घेऊयात की एका कॅन मध्ये ए आणि बी या दोन द्रावणांचे मिश्रण 7:5 या प्रमाणात होते. जेव्हा त्यातील 9 लिटर मिश्रण काढून घेतले आणि बी द्रावणाने तो कॅन पूर्णपणे भरला तर ए आणि बी चे प्रमाण 7:9 झाले. तर त्या कॅन मध्ये सुरुवातीला ए चे द्रावण किती होते? आता मला सांगा सुरुवातीला ए चे द्रावण किती असेल? सुरुवातीला ए चा द्रावणाचा रेशो काय? 7 आहे. आता 7च्या रेशो जर का 7 असेल तर लिटर पण 7च्याच पट्टीमध्ये हवा ना. आलं लक्षात? 10 7च्या पट्टीत आहे का? नाही. 20 आहे का? नाही. 25 आहे का? नाही. 21 आहे का? हो आहे. सो उत्तर काय असेल? 21. हे सगळे नाही. हे वाचल्यानंतर आणि ज्यांना लगेच क्लिक झालं, जे थोडेसे एक्सपर्ट लेवलला येतात, ठीक आहे, त्यांना ते कळालं की 7 आहे म्हणजे 7च्याच पट्टीमध्ये लिटर असणार आहे, बरोबर आहे. सो त्यांनी लगेच 21 काढलं. पण कसं 21? तर त्याची ही प्रोसिजर आहे, ठीक आहे. बघा आता आतापर्यंत रेशो आणि प्रपोर्शन जेव्हापासून सुरू झालाय चॅप्टर, त्याच्यानंतर मला असं वाटतं की वयवारी नंतरचा हा एक टॉपिक आहे आपला, बरोबर आहे. एवढी याची गरज नाही, कारण की हे तुम्हाला आता तोंडी यायला पाहिजे. 12 म्हणजे 36, तर 1 म्हणजे किती? 3, 4 म्हणजे किती? 12, 7 म्हणजे किती? 21, 5 म्हणजे किती? 15, ठीक आहे. ह्या गोष्टी आता ठक 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 तुम्हाला तोंडी पाठवायला पाहिजे की रेशो जर का लिटर म्हणजे रेशो आणि ऍक्च्युअल नंबर किंवा संख्या यांच्यामध्ये काय संबंध लागतो, किती पट्टीमध्ये आहे, त्या पट्टीमध्ये ते वाढवत जायचंय, राईट. सो तुम्हाला फक्त एवढंच करायचंय. त्याच्यानंतर हे इकडे लिटर पण तुम्ही ना लिहिण्याची गरज आहे ना कशाची गरज, हे माइंड मध्ये ठेवायचंय आणि फक्त उलटी प्रोसिजर करत जायची आपल्याला. आता जर का बघा मी पूर्ण गणितामध्ये अनवॉन्टेड जर का गोष्टी तुम्हाला काढून टाकल्या या अशा, ठीक आहे, तर तुम्हाला गणित केवढूसं दिसतं ते तुम्ही बघा. समजून सांगताना ते मला खूप समजून सांगायला लागते, पण ट्रिक जर का असतील तुमच्याकडे तर तुम्हाला फार सोपं जातं ते, ठीक आहे. लिटरली एवढंसं गणित आहे, एवढंच गणित. 7 आणि 5 होतं, 9 लिटर काढलं, रेशो जशाल तसं राहिला, कारण की मिश्रणातून मिश्रण काढलेले, रेशो चेंज होत नाही. 7 आणि 5, 9 लिटर टाकल्यानंतर किती झाले? 7:9 झालं. 4 म्हणजे 9 लिटर, 4 रेशो म्हणजे 9 लिटर, तर 16 म्हणजे किती? 36 लिटर. 36 लिटर कुठे? 9 लिटर ऍड केल्यानंतर, म्हणजे इथे किती झालंय? या ठिकाणी 27 झालं, परत इथे किती असणार आहे? 36 असणार आहे. एवढी प्रोसिजर केली तुम्ही, 36 लिटर परत इथं जशाल तसं, म्हणजे किती? 12 म्हणजे 36, तर 7 म्हणजे किती? 21 झालं. एवढंच करायचं होतं तुम्हाला, ओके. अजून काही गणित आहेत, त्याच्यासाठी वेगळा एक छोटासा फॉर्म्युला तयार झालेला आहे, तर तो मी तुम्हाला सांगतो. ती गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.